होर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकेबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धात चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. होर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. पुण्यात समाज कल्याण विभागाच्या कार्यक्रमात हिडमाच्या गाण्यावरती गडचिरोलीच्या विद्यार्थ्याचं नृत्य. हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थी केल्याचा विद्यार्थ्यांचा दावा. मुंबईत ड्रग्सच्या ओव्हरडोसनं 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान घेतले ड्रग. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश. पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, 3घांना अटक. अमरावतीच्या परतवाड्यात मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अखेर मोहम्मद तन्वीरला अटक. आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. बंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा न्यायालयात नेलं. महिलेला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही बेपत्ताच. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह. कल्पना खरातच्या चौकशीतून मिळू शकते मोठी माहिती. बिहारमध्ये आज ऐतिहासिक सत्ता हस्तांतरण. मुख्यमंत्री नितीश कुमार आज राजीनामा देणार. बिहारमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री होणार. सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 135व्या जयंतीनिमित्त देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवरती राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन. संसद भवन परिसरातही उपराष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्ष नेत्यांकडून वंदन. बिहारमध्ये आज पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. भाजपला बिहारमध्ये अनेकदा सत्ता वाटा हा मिळालेला होता, पण उपमुख्यमंत्री पदापर्यंत जाता आलं नव्हतं. आता मात्र जेडीयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज राजीनामा देणार असून मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे जाणार आहे. नितीश कुमार हे राज्यसभेवरती गेलेले असून भाजपचे मंत्री सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदाचे मोठे दावेदार आहेत. तर बिहारमध्ये आज ऐतिहासिक असं हे सत्ता हस्तांतरण होणार आहे. पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री बनणार आहे. त्यामुळे भाजपचा हा नवा चेहरा नेमका कोण असणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागून राहिलेली आहे. आज दुपारी या नेता निवडीसाठी बैठक देखील पार पडणार आहे. तर नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. नव्या सरकारमध्ये मिळून काम करा असं नितीश कुमार यांनी सांगितलेलं आहे. मी मार्गदर्शन करत राहीन असं देखील ते म्हणालेले आहेत. तर नव्या सरकारला माझं सहकार्य असेल असं देखील नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यातील विमानतळ पोलिसांनी एमडी ड्रग्ज विक्री करणारे 2 आरोपींना अटक केलेली आहे. आरोपी वडगाव शहरी परिसरातले रहिवासी असून पोलिसांनी गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून ही कारवाई केली आहे. आरोपींविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. आरोपींकडून एकूण 26,11,000 रुपयांचा मुद्देमाल हा देखील जप्त करण्यात आलेला आहे. तर आज दुपारी 3 ते 3:15च्या सुमारास नितीश कुमार हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यांचा राजीनामा राज्यपालांकडून स्वीकारला गेला की भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन नेता निवड केली जाईल. संध्याकाळी 4च्या सुमारास ही निवड होण्याची अपेक्षा आहे. विधिमंडळ पक्षानं निवडलेला नेता हा लगेचच म्हणजेच तासाभरात सत्ता स्थापनेचा दावा करेल अशी ही माहिती मिळते. भाजपकडून सम्राट चौधरी यांच्या नावाची सध्या मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून चर्चा होतीये. पण मोदी आणि अमित शहांनी अनेकदा सरप्राईज देत नवख्या लोकांना मुख्यमंत्री बनवलंय. त्यामुळे बिहारचा नवा चौधरी कोण याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिक जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, आज ऐतिहासिक असा दिवस आहे बिहारच्या राजकारणातला. भाजपला पहिला मुख्यमंत्री या पदाचा चेहरा मिळणार आहे. त्यामुळे कोण मुख्यमंत्री असणार बिहारचा, काय चर्चा आहे?
बिहारच्या राजकारणातील हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण आज नितीश पर्व हे बिहारच्या राजकीय पटलावरून अस्ताला जायला सुरुवात झाली असं आपण नक्की म्हणू शकतो. कारण गेली 20 वर्ष बिहार या राज्याचं राजकारण नितीश कुमारांच्या भोवती थेट फिरत होतं आणि नितीश कुमारच या राजकारणाचे केंद्रबिंदू होते. त्यापूर्वी सुद्धा 1994 पासून नितीश कुमार हे सलग सत्तास्थानी राहिले, परंतु गेले 20 वर्ष ज्या निर्विवादपणे नितीश कुमारांनी वेगवेगळ्या आघाड्या, वेगवेगळ्या सत्ता पक्षांसोबतच्या मैत्री आणि शत्रुत्व असं दोन्ही करत ज्या प्रकारच्या आघाड्यांचं गणित जुळवून ते कायम आपल्या मुख्यमंत्री पदावर राहिले होते, ते नितीश कुमार आता राज्यसभेवर आलेले आहेत आणि आज त्यांनी शेवटची मंत्रिमंडळ बैठकीची अध्यक्षता केलेली आहे. या बैठकीमध्ये नितीश कुमारांनी एक ग्रुप फोटो घेतला आणि त्याशिवाय त्यांनी सर्वांचे आभारही मानले की त्यांनी त्यांना साथ दिली. आज संध्याकाळी 4 वाजता एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेता निवडला जाईल. भारतीय जनता पक्षाचा देशाच्या इतिहासात पहिल्यांदा बिहारमध्ये मुख्यमंत्री होणार आहे. बिहार हे असे एकमेव राज्य होते जिथे मित्रपक्षांपेक्षा जास्त जागा असूनही भारतीय जनता पक्षाने जेडीयूकडेच म्हणजे नितीश कुमारांकडेच मुख्यमंत्रीपद ठेवलं होतं आणि आता जवळपास या सगळ्या मुख्यमंत्री पदाला 6 महिने होत आले आणि तेव्हाच नितीश कुमारांना बिहारमधून राज्यसभेवरती आणलं गेलेलं आहे आणि आता बिहारमध्ये नवा मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा असणार आहे, जो देशाच्या इतिहासात पहिल्यांदा होतोय. त्यामुळे उत्तरेतल्या राजकारणामधलं एक महत्त्वाचं राज्य असलेलं बिहार आणि त्या बिहारच्या राजकारणातील एक मोठा नेता आता दिल्लीमध्ये स्थिरावणार आहे. तर एक नवं नाव हे मुख्यमंत्री पदावर, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर पाहायला बसलेलं आपल्याला आज संध्याकाळपर्यंत माहिती पडेल. अगदी खरं तर सोमेश, भाजपकडून सम्राट चौधरी यांचं नाव हे सध्या चर्चेत आहे. तुम्ही देखील तसं म्हणालात, परंतु खरं तर धक्कातंत्र वापरायची भाजपची सवय आहे. मोदी आणि अमित शहा हे अनेकदा सरप्राईज देतात. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल याबद्दल काय चर्चा आहे? आता तरी सर्वाधिक चर्चा ही सम्राट चौधरी यांचीच आहे, कारण सम्राट चौधरी हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु निश्चितच जसं आपण म्हटलं त्यानुसार बिहारमध्ये एखादं नवं नाव देखील मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं जाऊ शकतं. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे की ते निरीक्षक असणार आहेत आणि त्यांनी या संपूर्ण बैठकीत निरीक्षकाची भूमिका बजावायची आणि त्यांच्या निरीक्षणाखाली या नवा नेता निवडला जाणार आहे भारतीय जनता पक्षाचा. त्यामुळे आता ज्या पद्धतीने सध्या आपण पाहतोय की या संपूर्ण विधिमंडळ बैठकीच्या पूर्वी वेगवेगळी नावं कोणकोणती असू शकतात याविषयी सध्या चर्चा रंगलेल्या आहेत. परंतु सध्या जी माहिती आहे त्यानुसार सम्राट चौधरींचं नाव हे सर्वाधिक आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षाकडून भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झालेले 99% आणि भाजपकडून कोण असणार हे देखील निश्चितच शिवराज सिंग चौहान यांना शेवटच्या क्षणी कळेल दिल्लीतून, असा अंदाज वर्तवला जातोय. ठीक आहे, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आरोपी अशोक खरात याला 18 एप्रिल पर्यंत आता पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. 5 दिवस पोलीस कोठडी ही मिळालेली आहे. आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं गेलं आणि यानंतर आता पुन्हा एकदा 5 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आज 4थ्या प्रकरणातली सुनावणी ही पार पडलेली आहे आणि त्यानंतर आता 18 एप्रिल पर्यंत खरातला पोलीस कोठडी मिळालेली आहे. अशोक खरातवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे हे दाखल आहेत आणि याच संदर्भामध्ये आजची ही सुनावणी पार पडलेली आहे आणि 18 एप्रिल पर्यंत म्हणजेच 5 दिवसांची पोलीस कोठडी ही वाढवून मिळालेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, सुनावणीमध्ये नेमकं काय झालंय? 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे खरातल्या. अशोक खरातच्या विरोधात जो 4था गुन्हा दाखल झालेला होता, महिला अत्याचारासंदर्भातलाच हा गुन्हा आहे. या गुन्ह्यामध्ये देखील त्याने कुठले रत्न देतो आहोत, मी दैवी अवतार आहे, त्या तांब्याच्या भांड्यातील जल दिलेलं होतं, पेढा खाऊ घातलेला होता, अशा स्वरूपाची त्याची मोडच होती आणि या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या गुन्ह्यामध्ये त्याला आज हजर केला असता न्यायालयाने पुन्हा एकदा 5
दिवसाची पोलीस कोठडी त्याला सुनावलेली आहे. त्यांनी कुठलं जल दिलेलं होतं, त्याच्यामध्ये गुंगीचं कुठलं औषध टाकलेलं होतं याचा तपास आम्हाला घ्यायचा आहे. त्यासाठी 5 दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती कोर्टाला सरकारी पक्षाने केली. त्याला आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. पहिल्या 3 गुन्ह्यांमध्ये देखील सरकारी पक्षाकडनं हीच बाजू सांगितली जाते. एसआयटीच्या माध्यमातून तपास आहे, त्यामुळे याआधीच या संपूर्ण गोष्टींचा उलगडा झाला असेल. त्यामुळे आता पुन्हा एकदा 5 दिवसांच्या किंवा इतर कोठडीची गरज नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला होता. मात्र न्यायाधीशांनी सरकारी वकिलांनी जी बाजू मांडली होती ती बाजू ग्राह्य धरत 5 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे. आता पुढील 5 दिवसामध्ये नेमके काय काय तपास केला जातो हे बघणं महत्वाचं आहे. सुरुवातीला ज्यावेळेस न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली, अशोक खरात हा व्हीसीच्या माध्यमातून उपस्थित झालेला होता. मात्र त्याच्यापर्यंत कोर्टामध्ये काय काय चालू आहे हा आवाज जात नव्हता. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. त्यासाठी 5 ते 7 मिनिटं सुनावणी ही थांबवण्यात आलेली होती. महिला कॉन्स्टेबलच्या मोबाईलवरनं व्हिडिओ कॉल करण्यात आला आणि त्या माध्यमातून कोर्टामध्ये काय चालू आहे, न्यायाधीशांना काय म्हणायचं आहे हा आवाज आरोपीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर ही संपूर्ण सुनावणी सुरळीतपणे पार पडली आहे. ठीक आहे, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. गोरेगावमधल्या जीवघेण्या म्युझिक कॉन्सर्टच्या आणखी धक्कादायक बाबी या सध्या समोर येत आहेत. सहभागी झालेल्या 80% विद्यार्थ्यांनी नशा केल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. ऑक्टोबरमधल्या हाय प्रोफाईल इव्हेंटमध्ये देखील ड्रग्ज सेवन झाल्याचा दावा देखील आता करण्यात आलेला आहे. उपचाराधीन तरुणींना ऑक्टोबरमधल्या इव्हेंटची पोलिसांना माहिती दिलेली आहे आणि उत्पादन शुल्क विभागाचा भोंगळ कारभार हा यामुळे समोर येतोय. उत्पादन शुल्क विभागाची पार्टीला परवानगी होती की नव्हती याचं देखील गूढ हे अद्यापही कायम आहे. नेस्कोपर्यंत ड्रग्ज कसं पोहोचलं याचा पोलिसांकडून आता तपास सुरू झालेला आहे. मुंबईमधील हाय प्रोफाईल इव्हेंटमध्ये ड्रग्जचा सर्रास वापर केला जातोय हेच यावरून दिसून आलंय. आणि या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्यासोबत आहेत. सचिन, खरं तर काल जी घटना घडलेली आहे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर या धक्कादायक अशा बाबी समोर येत आहेत. पोलिसांकडून आता कसा नेमका तपास सुरू आहे? नक्कीच आकांक्षा, अनेक धक्कादायक बाबी या सगळ्या ड्रग्ज प्रकरणातून समोर येत आहेत. आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे. अन्य एका तरुणीची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती सध्या मिळते. जी काही माहिती सध्या पोलिसांकडून मिळालेली आहे त्यामध्ये या संपूर्ण कॉन्सर्टमध्ये जे विद्यार्थी आलेले होते त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी सेवन जे होतं ते मद्याचं सेवन केलेलं होतं. काहींनी ड्रग्जचं देखील सेवन केलेलं होतं आणि त्यांना ओव्हरडोस झाला, त्यांना त्रास झालेला आहे. जी एक तरुणी गंभीर जखमी झालेली आहे तिने पोलिसांना एक धक्कादायक जबाब दिलेला आहे. याआधी देखील मांद्रे कुर्ला संकुलात अशाच प्रकारच्या एका हाय प्रोफाईल पार्टीमध्ये तिने याच ड्रग्जचं सेवन केल्याचा धक्कादायक जबाब या तरुणीने पोलिसांना दिलेला आहे. त्यामुळे मुंबईतील हाय प्रोफाईल पार्टीजमध्ये कशा प्रकारे ड्रग्जचा सर्रास वापर होतो हे आता पुन्हा एकदा नव्याने समोर आलेलं आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी जे 2 ड्रग्ज सप्लायर आहेत त्यांना अटक केलेली आहे. त्यासोबतच ज्या इव्हेंटचे ऑर्गनायझर आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि काही सोबत जे विद्यार्थी होते त्यांच्यावर सध्या पोलिसांनी अटक केलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात उत्पादन शुल्क विभागाची परवानगी होती का, जे विद्यार्थी आत गेलेले होते त्यांनी त्यांची तपासणी करण्यात आलेली होती का, असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होते आणि या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांनी केलेली आहे. 6 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे आणि आणखीन कोण या संपूर्ण प्रकरणात, आणखीन कोण ड्रग्ज सप्लायर किंवा मग आयोजकांचा सहभाग आहे का याचा देखील सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे. आकांक्षा, अगदी, त्यामुळे या प्रकरणासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या पुण्यातील वसतिगृहामध्ये सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जहाल नक्षलवादी हिडमाचं उदात्तीकरण करण्यात आल्यामुळे वाद निर्माण झालाय. सुरक्षा दलांनी काही महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये केलेल्या कारवाईत हिडमा मारला गेला होता. मात्र पुण्यातील विश्रांतवाडी भागामध्ये असलेल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांकडून आयोजित करण्यात आलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये हिडमाचं उदात्तीकरण असलेलं गाणं हे विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलं. आदिवासी पेहराव केलेल्या विद्यार्थ्यांनी हे गाणं स्टेजवरती सादर केलं आणि यातील बहुतांश विद्यार्थी हे गडचिरोलीचे आहेत. या विद्यार्थ्यांनी हिडमाचा उल्लेख पर्वत अशा अर्थानं केल्याचा दावा केलाय. तर नक्षलवादी हिडमाबद्दल आपल्याला ठाऊक नव्हतं असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आता हे जे नृत्य सादर झालं तर ते तुम्ही कसं ठरवलं, गाणं कोणतं निवडायचं किंवा कशा पद्धतीनं त्याचं सादरीकरण करायचं? तर आता माझे जे हे मित्र आहेत हे बरेच जण चंद्रपूर, गडचिरोली अशा दुर्गम भागातून इकडं शिक्षणासाठी आलेले आहेत. तर ह्या नृत्याची कल्पना अशी झाली की
10 मिनिट अगोदर आमचं ठरलं की सर्वजण आपापली संस्कृती दाखवत आहेत. जसं की आपण सगळे महापुरुष दाखवत होतो, जसं की छत्रपती शिवाजी महाराज झाले, महात्मा ज्योतिराव फुले झाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, अण्णाभाऊ साठे झाले, सगळे महापुरुष दाखवत होतो. तर कुठेतरी आपण बिरसा मुंडा यांना पण दाखवलं पाहिजे अशी कल्पना एक 10 मिनिटं अगोदर सुचली. त्यामुळं आपल्या सर्व मुलांनी एक नृत्य 10 मिनिटं अगोदर बसवलं होतं आणि ते सादर केलं. त्यामध्येच आम्ही 3 गाणे सिलेक्ट केले होते. एक होतं अंबरपारा तुंबरपारा आणि एक होतं आदिवासी जंगल रखवाला रे आणि तिसरा होता इडमा. इडमाबद्दल आम्हाला एवढंच माहीत होतं की इडमा एक पर्वत आहे. त्या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नव्हतं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून. आणि सांगायचं झालं तर आदिवासी जंगल रखवाला म्हणून आदिवासी एक जंगलाच्या रखवाली करते आणि अंबरपारा तुंबरपारा हे गाणं एक डान्सचा याच्या उद्देशानेच आम्ही घेतलं होतं. हिडमाचा उल्लेख तुम्ही पर्वत म्हणून केला असं तुमचं म्हणणं? हां, नक्कीच. आम्ही इडमा फक्त पर्वत म्हणून आम्हाला माहीत होतं, नक्षलवादी म्हणून माहीत नव्हतं. आम्हाला फक्त काल माहीत झालं की इडमा एक नक्षलवादी आहे म्हणून. त्या टाईमला आम्ही एवढं बघितलं नाही की लिरिक्स काय आहे हे. आम्ही फक्त म्हणजे पहिलं गाणं गेलो होतं अंबरपारा तुंबरपारा, त्याच्यानंतर घेतलं होतं आदिवासी जंगल रखवाला. मग सजेशनमध्ये आम्हाला आलं होतं हे गाणं आलं होतं, आम्ही लावलं. फक्त बीट्स छान आहे म्हणून हे गाणं आम्ही वापरलं बघ. त्यापेक्षा आमचं काही वेगळं हेतू काहीच नव्हतं. त्याची हिस्ट्री आम्हाला काहीच माहीत नव्हती सर. आम्हाला ते गाणं जेव्हा आम्ही आदिवासी जंगल रखवाला हा गाणं सिलेक्ट करत होतो तेव्हा ते सजेशनमध्ये आलं होतं. मग ते गाणं जसं लावलं ते डीजेवर होतं, मग त्याचे वाईब्स आम्हाला चांगले वाटले होते. मग तेव्हा कुठं आम्ही ते गाणं निवडलं होतं, म्हणजे अगदी 10 मिनिटात निवडलं होतं. तर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी या प्रकरणाची आपण चौकशी केलेली असून अनावधानानं हिडमाचा उल्लेख असलेलं गाणं हे सादर झाल्याचा दावा केलेला आहे. आम्ही जेव्हा मी स्वतः वैयक्तिक यांच्याशी बोललो तेव्हा यांना प्रत्येक गोष्ट विचारण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला हे आधी माहिती होतं का, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का, तुम्हाला या बाबतीत कोणी हे नृत्य घेण्यासाठी काही तुम्हाला वाव दिली आहे का. तर तर लेकरांचं इनोसंट आमचे विद्यार्थी आहेत. अनावधानाने झालेली ही चूक तर त्यांच्यासाठी नाहीच आहे, परंतु आपण सर्वजण जाणते आहोत. तर त्या पद्धतीने या विद्यार्थ्यांकडून ही गोष्ट घडलेली आहे. तर हिडमा नेमका कोण होता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. छत्तीसगडच्या अत्यंत भागास पूर्वती गावामधून वयाच्या 16व्या वर्षी नक्षल चळवळीमध्ये तो सामील झाला. अत्यंत क्रूर नक्षली कमांडर, सुरक्षा दलांचं सर्वाधिक नुकसान करणारा अशी त्याची ख्याती होती. नक्षलींच्या सर्वात धोकादायक बटालियन 1चा अनेक वर्ष तो म्होरक्या होता. 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथं हिडमाच्या नेतृत्वामध्ये स्फोट करण्यात आला. सीआरपीएफचे 76 जवान हे मृत्युमुखी पडले होते. 2013 मध्ये सुकमा इथं झिरम घाटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावरती हल्ला करण्यात आला. 31 काँग्रेस नेत्यांची हत्या झालेली होती. पुढे 2017 मध्ये भेज्जी इथं सीआरपीएफची चकमक झाली आणि 12 जवान शहीद झाले. 2017 मध्ये बुरकापाल इथं 25 पोलिसांच्या मृत्यूला हिडमाची बटालियन हीच कारणीभूत होती. एप्रिल 2021 मध्ये टेकुलगुडा इथं हिडमाच्या नेतृत्वामध्ये 23 सीआरपीएफ जवानांची हत्या करण्यात आली. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र अशा राज्यांमध्ये मिळून हिडमावरती 6 कोटींचं बक्षीस होतं. 18 नोव्हेंबर 2025 मध्ये आंध्र प्रदेश पोलिसांशी चकमकीमध्ये हिडमाला कंठस्नान घालण्यात आलं. विद्रोह आणि नक्षलवाद यात फरक आहे. नक्षलवादाला थारा नाही असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तर शहरी नक्षली आदिवासी विद्यार्थ्यांची माथी भडकवत आहेत अशी टीका राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केली आहे. काय नक्की झालेलं आहे किंवा काय कुठलं गाणं काय झालं याची आपण सगळ्यांनी मिळून माहिती घेतली पाहिजे. नक्षलवादाबद्दल मला असं वाटतं ह्या भारतात आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांची मतं काही आमची कुणाचीच काही मतभेद त्याच्यात नाही आहेत. त्याच्यामुळे अशा कुठल्याही घटना ज्या असतील ज्याच्यातून राज्याचं आणि देशाचं नुकसान होत असेल किंवा हानी होत असेल त्या बाबतीत राजकारण बाजूला ठेवून आम्ही नेहमीच देशाच्या ऐक्यासाठी आणि देशाच्या सुरक्षतेसाठी तत्कालीन जे कोणी सरकार आहे त्याच्याबरोबर कालही राहिलेलो आहे, आजही राहिलो आहे. त्याच्यामुळे देश पहिला. फ्रंटल ऑर्गनायझेशन आहे ज्यांना आपण अर्बन नक्षलिझम अशा पद्धतीची उपाधी दिलेली आहे. ते लोक आदिवासी लोकांचे माथे फिरवून त्यांना नक्षल मुवमेंटसाठी
अराजकता पसरवण्यासाठी आणि सरकारच्या विरोधात, कुठल्याही सरकारच्या विरोधात, व्यवस्थेच्या विरोधात, न्यायालयीन व्यवस्थेच्या विरोधात त्यांचे माथे भडकून त्यांचा पोल्यूट करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्व लोकांवर कारवाई व्हायला पाहिजे आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की अशा पद्धतीच्या चुकीच्या भ्रमात कोणी येऊ नये आणि स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करू नये. नाही, असे काही गाणं नाही. बघा, विद्रोही कवी असू शकतो, नक्षलवादाला कोणी पाठिंबा आमच्याकडे देणार नाही. अशा स्वरूपाची गाणी गायलेली आहेत. नाही, असं काही माझ्या माहितीत तर नाही आणि असं कोणी प्रयत्न करणार नाही. विद्यार्थी हे शिकायला येतात, त्यांना नक्षलवाद हा त्यांना जोपासायचा नाही. त्यांना सगळी मुलं जी आहेत ती गडचिरोली आणि चंद्रपूर तिकडचे असल्याचं बोलला आहे. विद्रोही पण असणं वेगळं आणि नक्षलवादी वेगळं. एकाच दिवशी 3 हत्यांनी मुंबई ही हादरून गेलेली आहे. मुंबईमध्ये दादर, खेरवाडी आणि माटुंगा या परिसरामध्ये पूर्व वैमनस्यामधून 3 हत्या झालेल्या आहेत. दादरमध्ये पूर्व वैमनस्यामधून 7 जणांनी एकाची त्याच्या पत्नीसमोरच बेदम मारहाण करून हत्या केल्याची घटना ही समोर आली आहे. अंकुश आंबेकर असं या तरुणाचं नाव असून पूर्व वैमनस्यामधून त्याचा गौरव सनस याच्याशी वाद होता आणि त्यामधूनच ही हत्या करण्यात आली आहे. तर माटुंगा इथं गाडी पार्किंगचा वाद हा विकोपाला गेल्यामुळे दोघांनी नरेश वाघेला या ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली आहे. तिकडे खेरवाडीमध्ये पूर्व वैमनस्यामधून एकावरती धारदार शस्त्रानं वार करत त्याचीही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे या 3 घटना मुंबईमधून एकाच दिवशी समोर आल्यामुळे मुंबई ही हादरून गेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.